आता सगळ्यांचं सेंट्रल लेवल काम झालेलं आहे, तरी पण ग्रामसेवक साहेबांनी यांनी कमीत कमी 5 वेळेस प्रस्ताव दिला. प्रस्ताव तिथं ठेवा असे ग्रामसेवक म्हणते, तिथं ठेवा प्रस्ताव, तिथं ठेवा प्रस्ताव, आणि पुन्हा एक 8-15 दिवसांनी विचारलं की गाळागाळ झाला. यांचे उत्तर बघायचे आहे, घरात पाणी शिरले यांच्या. आता सध्या तुम्ही येऊन प्रत्यक्षात बघू शकता, ग्रामसेवक सरपंच बिंदास पैसे खोल्या मागतात, पैसे दिले नाही, कामच प्रस्ताव दाखल करत नाही पंचायत समिती. तुमच्या जवळ आणि तुम्ही म्हणलं बरोबर प्रस्ताव दाखल करा, आज महिना झाला तुम्हाला प्रस्ताव दाखल केले, ग्रामसेवक आणि सरपंच सहाय्य केलं नाही, तुम्ही काय म्हणता? मग हप्ते का सुटले? मग मला उत्तर द्या साहेब की तुम्ही हप्ते का पडले नाहीत? त्या लोकांचे हप्ते का पडले नाहीत तुम्ही सांगा. तुम्हाला काय करत नाही ही आपण माणूस आहे, त्याला किती हजाराची मागणी सरपंचाने केली विचारा. तुम्ही बोलो मागणी केली सरपंच पण पैसे मागतात विचारा. किती हजार की मागणी करे व्हिडिओ किती हजार की मागणी करे ग्रामसेवकने? गिरीराम साहेबांनी 5,000ची मागणी केली आणि सरपंचने 30 दोघांनी. ह्या घरात पाणी काढलेलं इडू तर काय माझ्या घरात पाणी शिरलं. हप्ते का पडायला गेलेत साहेब? नाही घ्यावं लागणार आहे साहेब. प्रस्ताव देऊन सुद्धा पैसे का पडायला गेलेत? मला हे उत्तर द्या. प्रस्ताव देऊन सुद्धा महिना झाला प्रस्ताव देऊन मी तुम्हाला, तरी पण काय हप्ते पडले नाहीत. इंजिनियरला फोन केला, मी हप्ते सोडत नाही, सहाय्य झाल्याशिवाय. तुम्ही काय म्हणतो सहाय्य करायची गरज नाही, मग आम्ही जायचं कोणाकडे? आता ह्या म्हातारीच्या घरात आता सध्या तुम्ही चला, त्या काय जागा नाही, हीच पण जागा नाही, आता सध्या पाणी आहे. घरात पाणी शिरलेलं बांधले उघड्यावर पण काम करून सुद्धा जर घरात पाणी शिरलेलं. कुठलं गाव आहे? यांचे दोन हप्ते सुटले. प्रस्ताव देऊन सुद्धा त्यांनी हप्ते सोडायला टाळाटाळ करायला लागली. सरपंच ग्रामसेवक इंजिनियर. मग महिना झाला साहेब. किती लोक आहेत आपली? 5-6 लोक आहेत. पटेल साहेबांकडे जाणार विचार. किती हप्ते पडले होते आंदोलन आंदोलन आज कुठं भाजी करायची आला होता रिजेक्ट होईल ते काय? रिजेक्ट होईल. आणि स्कीमवर प्रस्ताव घ्या. तुम्ही काय ग्रामसेवक सरपंच सही केल्याशिवाय मी हप्ते सोडणार नाही. सरपंच तुम्हाला सांगतो काय नका करणार त्यांनी साहेब इंजिनियर साहेब आम्ही तुमच्या जवळ आणलं होतं, तेव्हा पण इंजिनियर साहेबाला तुम्ही काय बोलला? हप्ते सोडून टाक. मग काय सुटलं नाही? आधी तेच विचारायला लागला. आधी कुठं बोलतो एक नाव सांगा. शांतूर 400 ग्रामसेवकाकडे 10,000 एका माणसाने 10,000 प्रस्ताव दिले. विचारा तुम्ही समोर विचारा. ग्रामसेवक 5 मिनिटांनी काय म्हणते दाखल केले आणि 5 मिनिटांनी काय म्हणते कुठे गाव झाले. 5 मिनिटं तुम्ही ग्रामसेवक साहेबाला बोलावा. शांतूर 400 ग्रामसेवक कासिम हकीम शेख सोडा तुम्हाला दुसरा पड्या तिसरा. किती जण काय आहे तुम्हाला काम तर काय तिसरा पत्र तुम्ही स्वतः येऊन प्रत्यक्ष पाहणी करू शकता. कासिम हकीम शेख पत्रे झाले. तुम्हाला तिसरा बरोबर. बाबा शेख किती वाटताय? शाहरुख खान शेख किती वाटताय? तिसरा हप्ता आहे पड्याने. आणि रेहाना बाबा अक्षरशः आता सध्या घरात पाणी आहे. बरं काम होऊन 2 महिने झाले, 2-3 महिने झाले काम होऊन तुम्हाला
एकाला पण त्याचं काम आहे ना, तुम्ही त्याला कशाला येईल ना, माझ्या समोर येईल ना, काम येईल ना. प्रस्ताव मी दाखल करून महिना झाले. तुम्ही म्हणलं मला सहाय केले. काय सहाय केले? मी माझ्या 2 प्रस्ताव आले होते, दोन्ही सहाय करून दिली. इथं प्रस्ताव दाखल नाहीत का केलेले? मला काहीच हे नाही दिलं. इंग्रज साहेबांनी तुम्हाला सांगितलं नाही का? आता फोन केली इंग्रज साहेबांनी मगाशी. तुम्हाला ह्याच्या आधी इंग्रज साहेब बोलले नाहीत नाही, दोन का? प्रस्ताव माझ्याकडे वसी आहे. मी तुम्हाला 100दा म्हणलं मला साहेब ते सहाय गोष्ट केली. दाखवले का मला? मी साहेबाकडे येऊन प्रस्ताव दाखल केले साहेब. विचारा तुम्ही साहेबाला. उशी दिली नाही. काय काय साहेबांनी प्रस्ताव जमा केलेला मला काहीच माहिती नाही. माझ्या उशी बिन दाखवल्या नाही. मी प्रस्ताव जमा केले. मी तुम्हाला सेल नाही. फक्त सांगितलं तुम्ही तुम्हाला. एक मिनिट आहे का? तुम्ही सहीला कधी गेली? नाही म्हणलं. पैसे मागतात कशाचे? पुन्हा विचारा मला मला. पैसे. पुन्हा मला पैसे. पुन्हा पैसे मागितले. ग्रामसेवक काय साहेब. तुमची ओळख माहिती? तुम्हाला आलं कधी भेटा? कोण नाही, नाही, फोटो बोला ना, फोटो बोला ना. मी- ऐका, बोला. मी हमारे तुमचे- बच्चे को मांगे हम अपनी मांगे हमारे बेटे को मांगे हा. आता आपल्या बोला. तुम्हाला माहिती आधी हमारे कशी बेटे को माहिती? मांगे कधी माहिती विचारताना आधी तुम्हाला- किती तुम्हाला माहिती आहे माहिती पैसे? तुमच्या? हमारे बच्चे को मांगे पैसे सब फोटो बोला, मी घरात करणार तुमचं. बरोबर आहे. मी पैसे फोटो दिले, बोलायचं तुम्हाला नाही. दिले, तुम्हाला हे जेवढं दिलं खरं आहे नाही. तेवढं सांगा. फोटो बोलायचं नाही. हा. का पैसे माहिती आहे? पैसे तुम्हाला मांगे ना पैसे तुम्ही. मागितले का हे? पैसे मांगे ना तुम्हाला त्यांनी घेतले नाहीत का बरोबर पैसे? तुम्ही घेतले का नाही का? नाही, नाही का? फोन पेला पैसे कुठं नाही? त्याला कोणत्या केले का अहो, तुम्ही? तुम्ही बरं फोन केला पैसे टाकू शकता कुठल्या मग आपल्या व्यवहाराला कुठले? तुम्हाला मग एक पैसे. जनतेचे. जनतेचे. इकडे या. पैसे त्याचे घरकुल आहेत, त्याचे पैसे फोन जाऊ पेला. जाऊ जाऊ आगे जा. इधर मुंह करो. गोरगरीब आहेत पैसे. फोन पेला काय टाका तुम्ही? तुमचे पैसे येते मागितले. किती मागितले? मी घेतलं? ते मग किती मागितले? 5,000 मी रुपये घेतलं. मला मी मागितलं होतं तुला पैसे. मला तुमच्या किती दुकानात कोण मागितलं? मागितले सांगा. साया फोनवर सांगितलं होतं तुम्ही. कधी कुणाला सांगितलं होतं फोनवर? मलाच कुणी सांगितलं कुणी फोन केला साहेबांनी साहेबांनी फोन केला मग काय म्हणून केला सह्यासाठी दुसरा हप्ता काढला माझा. दुसऱ्या हप्त्याला मागितले नाही. तिसऱ्या हप्त्याला मागितले. यांचा फोन आलता हा, काय म्हणते तुम्हाला कधी फोन आलता कोण येऊन दे आता माझ्या काय तारीख बरं, काय लक्षात काय- काय नाही. फोन आला काय फोन आला तुम्हाला पैसे मागितले. पैसे द्यावे लागते. किती 5,000 कशासाठी घरकुलासाठी. आता त्या सोडत म्हणजे का घरकुलासाठी द्यावं लागते म्हणले. पुढे म्हणजे का बरं ठीक आहे एवढी एक ठिकाण आम्ही दिले पैसे. कुणाकडे दिले कोणाकडे दिले? पोराने दिले. कसलं मला बोला कुणाकडे दिले पैसे आमच्या पोराने दिलं, आम्हाला कुणाकडे दिले लाव पोराला आपण लाव पोराला अगं असं. मी पैसे घेतले त्याला सोडणार नाही आणि जे खोटं बोलले त्याला सोडणार नाही खोटं कोण साहेब मला बोला? नाही मला तुमचे खोटं अजिबात बोलत नाही साहेब. आमचा कुणी माणूस जबाबदार त्याला मी जबाबदार आहे. काय केलं? तुमचे बांधकाम ए, असं बाया. त्याला मी बहीण जबाबदार काय? रहीम आदरा. पैसे त्याला मी जबाबदार आहे त्याला रहीम. उगं कुणी सांगितलं म्हणून यायचं तिथं आजूबाजू करायचं नाही तुम्ही असं साहेब असं दमदार धोटे तुम्ही देऊ नका. नाही, पैसे नाही. 100% मागितले साहेबांनी घेतले. फोन पेला पैसे. पैसे नाही गेले साहेब ते. विचारायचं मग. ए, आम्ही सांगते. मग असं कसं तुम्ही दाब द्यायला लावा? पैसे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची सार्वजनिक सत्ता आहे तुम्ही हे करा. अक्षरशः बांधून पाण्यात गेले. लोकांचे पैसे घेतले फोन पेला. ही पैसे कामच होत नाही त्याशिवाय. तुमच्याकडे 100 कामच होत नाही. असे बरेच लोकांचे जे आहेत फोन पेला आणा दाखवतो तुम्हाला. कधी पाठवतो तुम्ही 6 मेला मग कशासाठी पाठवली मग प्रत्येक कामाला पैसेच आहे. पैसे कामच नाही. तिथं आले की तुम्ही म्हणता तुमची चांगली आहे सरपंच सांभाळून घ्यावं लागतं. कशाच घेतले? उसने घेतले होते पैसे चालू नाही केले व्यवहार. नाही नाही उसने व्यवहार चुकीचा. आता तुम्ही चुकीचं बोलू नका. नाही नाही उसने तुम्ही उसने घ्यायची गरजच पडत नाही ना. साधी गोष्ट आहे तुम्ही उपसर पद्धत का बघितली त्यावेळेस का बाहेर आमच्या- शंभर साहेब तुमच्याकडे मी हे ते तुमच्या जमीन चांगले साहेब होते त्यांच्याकडे पण आले तक्रार घेऊन मी साहेबाची. पण त्यावेळेस आमचा आवापणा दिसत होता. तुम्हीच भांडण करता आमच्या गावाची बदनामी व्हायला लागली म्हणून नाही इलाजाने फक्त जाऊ दे काम व्हायला लागले गावाचं काम व्हायला तुम्ही लागलं. पैसे का दिले तुम्हाला माहित आहे जेवढा पैसे घेणार दुसरे तेवढा देणार असतो दुसरे 100% काय की तुम्ही का पैसे दिले कामच होत नाही. तुमच्याकडे तुमचं कोणतं आज काम? आज महिना झाला तुमच्याकडे तक्रार घेऊन मी प्रस्ताव दाखल करून तुमच्याकडे 1 महिना झाले. काम सुटलं नाही हे उत्तर द्या मला. कुठे कुठे आपलं सर हा मग मी बदल नऊ सर हा पत्र करेल तुम्हाला मी 100% करा. हा बिना कामात तुमचं काम करणार नाही मी तुमचं बस करायला 1 महिना झालं. बिलकुल तुम्ही निवांत बरं मी तुम्हाला निवांत बोलतो कशी तुम्हाला. तुम्ही 1 महिना झाला काय? माझे प्रस्ताव दाखल करून का हक्क सुटले नाही तरी? मी त्याला मी मग सोडतो तुम्ही काय म्हणला मला? भाऊ तुम्हाला काय म्हणलं? ते
त्यांचे हप्ते सोडायला मी जबाबदार एक महिना झाला असे मेल्यावर सोडतो तुम्ही हप्ते लोक मेल्यावर सोडतो हप्ते काय बोलतो तुम्हाला गोळ करत होता मला तुम्ही कमी आता तुम्ही धंदा करतो तुमच्या ग्रामसेवक साहेबांनी पैसे घेतले तुम्ही म्हणता नाही घेतले. नाही ना, तुमचं गोष्ट कुठं बसली? असं कोणी आरोप केला म्हणजे मला फोन केला पैसे लोकांचे फोन केला पैसे घेतले द्या तुमची लेखी तक्रार. स्क्रीनशॉट काढून द्या मला. कोणत्या गावात कधी कधी द्या ती मला. कोणा तुमचा मुलगा काय द्यायला लावा. तुम्ही त्यांना बोलायला तयारच नाहो कोणाचं? काय मला तुम्ही विचारायला तयारच नाहो तुम्ही आम्हालाच म्हणता आम्हाला द्या द्यावा तुम्ही मला लेखी द्या ना पैसे. ऐका, तुमचा मुलगा दिले ना पैसे. म्हणत दिले, पुरापुरी दिले, कधी पैसे दिले. तुमचा जी मला लेखी आज द्या, स्क्रीनशॉट टाका त्याला. कधी कधी द्या, त्या द्या, द्या, द्या. आता तुम्ही हप्ते कसं काय करता तुमचे? साहेब, परस्पर जमा केली माहितीच नाही मला आता किती कशाच आहे मी गावाच्या लोकांचे पैसे आहेत फोन पेला मला आले त्याशिवाय कामच करत नाही हो काही फोन पेला घ्यायची पद्धत आहे का तुम्ही सांगा कोणत्या कुठला ग्रामसेवक घेतात फोन पेला पैसे घेतलेत का नाही ऐका, पुन्हा तुम्ही म्हणता सबूत द्या आता ही फोन पेला पैसे घेतलेला पुरावा नाही ही स्क्रीनशॉट द्या ना मला. मग पुन्हा तुम्ही म्हणता मला आता 100% करा प्रश्न आपत्र म्हणत नाही, तुम्ही आहे आहे बरोबर आहे. तुम्ही त्यांना प्रश्न मला करावं तुम्ही मी त्यांनी स्वतः करते मी करा म्हणते त्यांना त्यांना सांगायचं मी प्रश्न मला तुम्ही देऊन देतो त्यांचा काय संबंध आहे? आणि तुमचं जेवण माझं जेवण सरपंच घेतो का? त्यांनीच प्रस्ताव जमा करून दिले. मी तर काय ते- याच्या जर तुम्ही सांगायचं ना त्याच्यावर. बरं त्या म्हातारीचे घरून किती दिवस झाले किती दिवस झाले तुम्ही सांगा तुम्ही गेलतो बांधकामावर माझ्याकडे कुठं किती दिवस झाले यांचं घरून तुम्ही सांगा साहेबाला तुम्ही सांगा किती दिवस झाले यांचं बांधकाम किती दिवस झाले प्रस्ताव तर दिला की आपण किती दिवस झाले तिसरा प्रस्ताव दिला का हा किती गावात दिला दाखवा मला पोचते साहेबासमोर आता हे दिला म्हणतात का नाही दाखवा यांची पोचणार दाखवा दिल्या नाही मी म्हणतो दिल्या नाही यांचा प्रस्ताव या अशी कुठली पद्धत आहे तुमच्या ह्याची काम करायची आता ह्या म्हातारीच्या घरात आता सध्या ठेवलं पाणी सध्या कोणा बोल आता सध्या आज पंचायत समितीमध्ये आपण गट विकास अधिकारीला भेटलात नेमकं काय प्रश्न होता हो काय प्रकार झालेला आहे आंबेवळमध्ये 1 महिना झालं गट विकास अधिकाऱ्याला आम्ही लिखी दिलतं की बाबा हे ग्रामसेवक साहेब पैसे मागतात प्रस्ताव दाखल करायला पैसे मागतात घरकुलाचे आता हे काही म्हातारे आहे 1 महिना झालं मी यांचे प्रस्ताव दाखल केलेत पंचायत समितीला तरी पण ग्रामसेवक साहेबांनी पैसे दिले नाहीत म्हणून ग्रामसेवक सरपंच यांनी जाणून बुजून हप्ते सोडले नाहीत मी 1 महिना झालं बिडो साहेब म्हणले की सरपंच ग्रामसेवक यांच्या सहीबिना प्रस्ताव दाखल करा मी हप्ता सोडतो स्वतः मी हप्ता सोडतो 1 महिना झाले मी प्रस्ताव दाखल करून गट विकास अधिकारी सुद्धा टाळाटाळ करतात हप्ता सोडायला 1 महिना झाले ठीक आहे मग आता तुम्ही ते गट विकास अधिकारी यांना बोलणं झालेलं आहे काय उत्तर दिलंय त्यांनी आणि काय प्रश्न आहे? आता त्यांनी आज हप्ते सोडतो म्हणून असं आश्वासन दिलंय नाही जर सोडले तर उपोषणाला ही लोक घेऊन उपोषणाला बसणार मी ठीक आहे तुम्ही सेवकावरती आरोप केलेला आहे की ते पैसे मागितल्याशिवाय हप्ता सोडत नाहीत किंवा पैसे घेतल्याशिवाय हप्ता सोडत नाहीत म्हणून असं आरोप केलाय ह्याचं काय आपल्याकडे प्रूफ आहे का ग्रामसेवक साहेबाचे फोन पे रेकॉर्ड आहेत ग्रामसेवक साहेब अजिबात भेट नाहीत बिनधास्त फोन करतात लाभार्थ्याला फोन करतात टाका पैसे अकाउंटला असं बिनधास्त बोलतात बेधडक आणि पैसे घेतले त्यांनी फोन पेला पैसे पुरावा आहे त्याचा पण ग्रामसेवकावरती आता आतमध्ये म्हणला की ग्रामसेवकांनी पैसे घेतलेले आहेत आपल्याकडून कधी पैसे घेतले आणि कोणत्या कारणासाठी पैसे घेतलेत घरकुलासाठी मागणी फोन केलता त्यांनी पैसे द्या म्हणून किती पैसे मागितले होते 5,000 रुपये ठीक आहे गाव कोणतं तुमचं आंबेवळ ग्रामसेवक कोण आहेत ग्रामसेवकचं नाव माहिती नाही शिंदे सर आंबेवळचे ग्रामस्थ इथं जमा झाले होते त्यांचा 3रा हप्ता जमा झाला नाही मग 3ऱ्या हप्त्यासाठी ग्रामसेवक पैसे मागतात असा आरोप करतायत ते त्याच्यावरती आपलं काय म्हणणं आहे याच्यावरती काय करणार आपण काय ॲक्शन घेणार आहोत त्यांनी पैसे दिले त्यांचं मी लेखी मागितलं आहे आरोपी चौकशी आणि ते आरोपी झाल्यावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कारवाई करा 100%. ठीक आहे ओला दुष्काळ आहे सर पूर्ण प्रत्येक गावामध्ये पाणी भरलेलं आहे काही लोकांच्या घरात पाणी भरलेलं ते दाखवत आहेत ते 3रा हप्ता आपण कधी जमा करणार आहे तो आपण कारवाई कधी करणार आज सोडतो त्यांना 3रा हप्ता त्याच्या शेतचं बांधकाम झालं असेल तर त्यांना आजच सोडतोय आम्ही हप्ता त्यांना आणि बांधले आहेत आम्ही हप्ता सोडायला आणि ग्रामपंचायत आरोपाबाबत चौकशी करून कारवाई करू